राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अजून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे 150 कोटी। नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा थकीत वाटप आजपासून सुरू झालेले आहे। शेतकरी मित्रांनो, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होण्याचा प्रक्रिया वेगाने सुरू आहे। शेतकरी मित्रांनो, 30,000पेक्षा जास्त रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल शेतकरी मित्रांनो, हजारो नाही तर कोटीचा पॅकेज राज्य सरकारनं विशेष निधी जमा केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील 3 तासामध्ये शेतकरी मित्रांनो थेट बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया की शेतकरी मित्रांनो, निधी तुमच्या खात्यात कशा पोहोचतो। शेतकरी मित्रांनो, पहिली म्हणजे सरकारची तिजोरी। शेतकरी मित्रांनो, आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि पावसाळ्याची नुकसानीसाठी शेतकरी मित्रांनो स्वतः आर्थिक पॅकेज मंजूर केलेले आहे। शेतकरी मित्रांनो, निधी वाटपाला सुरुवात पण झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, दुसरी म्हणजे शेतकरी मित्रांनो डीबीटी सर्व्हिस प्रणाली। शेतकरी मित्रांनो, एकाच दिवशी संपूर्ण 36 जिल्ह्यापैकी पैसे वाटपास सर्व्हरमध्ये ताण येऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, 36 जिल्ह्यामध्ये वाटपायचे म्हणजे शेतकरी मित्रांनो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो तांत्रिक कारणांमध्ये शेतकरी मित्रांनो टप्प्याने निधी वाटप करणार आहे। शेतकरी मित्रांनो, 3 टप्प्यामध्ये विभागले गेलेले आहे। शेतकरी मित्रांनो, तिसरी म्हणजे शेतकऱ्यांचे बँक खाते। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, पुढील 3 ते 24 तासामध्ये शेतकरी मित्रांनो पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा झाल्याचे मेसेज येणार आहे। शेतकरी मित्रांनो, तसेच शेतकरी मित्रांनो, आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो, खूप महत्त्वाचा टप्पा आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला किती टक्केवारी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 100% मिळणार आहे की 75% पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपण पाहूया शेतकरी मित्रांनो, अतिशय खूप महत्त्वाचा टप्पा आहे। शेतकरी मित्रांनो, पहिला गट म्हणजे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंतचा पीक विम्याचा 1 रुपया पण मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो, त्या शेतकऱ्यांना 100% पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता दुसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो, अशा सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून शेतकरी मित्रांनो त्यांना आज 100% संपूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळेल। शेतकरी मित्रांनो, आज या शेतकऱ्यांची लॉटरी लागलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघूया शेतकरी मित्रांनो की 75% पीक विमा कोणाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 75% पीक विमा कोणाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, 2 गट शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना मागील टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो काही मदत मिळाली होती। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर मागील टप्प्यामध्ये काही मदत मिळाली असेल तर ज्या शेतकऱ्यांना मागील टप्प्यात मदत मिळाली होती शेतकरी मित्रांनो, किंवा त्यांचे पंचनामे विशिष्ट नियमांतर्गत येतात शेतकरी मित्रांनो, त्यांना शेतकरी मित्रांनो 75% पीक विमा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना आता सरकारच्या नियमानुसार उर्वरित 75% रक्कम या टप्प्यामध्ये किंवा पुढील काही दिवसामध्ये जमा होईल। शेतकरी मित्रांनो, पिकांच्या नुकसानीची भरपाई शेतकरी मित्रांनो, तसेच आता भात म्हणजे शेतकरी मित्रांनो, भात पिकासाठी सर्वसाधारण मदत जाहीर केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, या पिकांसाठी शेतकरी मित्रांनो नुकसानीची दखल घेते शेतकरी मित्रांनो सरकारने मोठी निधी निश्चित केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, सोयाबीन आणि कापूस शेतकरी मित्रांनो, या पिकासाठी शेतकरी मित्रांनो राज्य व केंद्र सरकारच्या शासनाच्या या दोन्ही एकत्र येऊन शेतकरी मित्रांनो आर्थिक मदत याच्यामुळे या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता तिसरा म्हणजे शेतकरी मित्रांनो मूग, तूर, उडीद, बाजरी व काही इतर शेतकरी मित्रांनो या पिकांसाठी सर्वप्रमाणे राज्य सरकारांनी ची निधी वितरण केली जात आहे। शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे शेतकरी मित्रांनो, 15 जिल्ह्याची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नुकसान झालेल्या त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्राधान्य तुमचे जिल्ह्याचे नाव आहे। शेतकरी मित्रांनो, बघू शकता शेतकरी मित्रांनो, तुम्ही विदर्भामध्ये शेतकरी मित्रांनो सर्व साधारण शेतकरी मित्रांनो नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली शेतकरी मित्रांनो, आणि मराठवाड्यामध्ये शेतकरी मित्रांनो लातूर आणि बीड शेतकरी मित्रांनो, तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो धुळे आणि नाशिक, तसेच
कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो धुळे, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर शेतकरी मित्रांनो, जर तुमचे या जिल्ह्यामध्ये नाव असतील तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये नाव नसेल तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो. उर्वरित जिल्ह्यामध्ये दुसऱ्याच्या व तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला निधी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यासाठी टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. अधिकृत DBD म्हणजे शेतकरी मित्रांनो, DBD बँकेची यादी पैसे अडकू नये यासाठी मेसेज वेळेवर मिळवण्यासाठी या शासनाने केवळ या 9 बँकेचीच निवड करण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो. हे कोणत्या 9 बँका आहेत ते बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. पहिली बँक आहे शेतकरी मित्रांनो SBI शेतकरी मित्रांनो, आणि दुसरी बँक म्हणजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र बँक शेतकरी मित्रांनो, आणि तिसरी बँक शेतकरी मित्रांनो इंडिया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो, तिसरी बँक म्हणजे इंडिया शेतकरी मित्रांनो, आणि चौथी म्हणजे HDFC बँक शेतकरी मित्रांनो, पाचवी बँक म्हणजे शेतकरी मित्रांनो HDFC शेतकरी मित्रांनो, आणि 6वी बँक म्हणजे शेतकरी मित्रांनो कोटक मध्यवर्ती बँक शेतकरी मित्रांनो FDSC बँक, आणि शेतकरी मित्रांनो 5वी आहे की शेतकरी मित्रांनो बँक शेतकरी मित्रांनो. 6वी म्हणजे शेतकरी मित्रांनो कोटक इंडिया बँक शेतकरी मित्रांनो. 7वी म्हणजे पंजाब नॅशनल बँक शेतकरी मित्रांनो, आणि 8वी म्हणजे शेतकरी मित्रांनो IOB शेतकरी मित्रांनो, आणि 9वी बँक म्हणजे शेतकरी मित्रांनो बँक ऑफ बरोदा शेतकरी मित्रांनो, म्हणजे की BOB शेतकरी मित्रांनो. आणि शेतकरी मित्रांनो हे लास्ट टप्पा आहे शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांना कुर्ती राखावा शेतकरी मित्रांनो. ॲक्टिव्ह प्लॅन शेतकरी मित्रांनो, तुमचे पहिले म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमची पात्रता तपासणे शेतकरी मित्रांनो. तुम्ही वरील 15 जिल्ह्यापैकी एका जिल्ह्यात आहेत का शेतकरी मित्रांनो? हो असेल तर तुम्ही पहिल्या टप्प्यात आहेत शेतकरी मित्रांनो. आणि दुसरी म्हणजे शेतकरी मित्रांनो बँक खाते शेतकरी मित्रांनो. तुमच्या आधार कार्डवरील 9 पैकी एखादीशी बँकशी DBD लिंक आहे का शेतकरी मित्रांनो याची खात्री घ्या शेतकरी मित्रांनो. तिसरी म्हणजे SMS प्रार्थना करा शेतकरी मित्रांनो. बँकेत गर्दी करू नका शेतकरी मित्रांनो. शासनाचे निधी वितरण झालं आहे का? पुढील 24 तासामध्ये तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येणार आहे शेतकरी मित्रांनो. जमा झाले आहे की नाही ते, म्हणून शेतकरी मित्रांनो ही माहिती तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यापर्यंत नक्कीच शेअर करा शेतकरी मित्रांनो. आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो.